तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणं ते काय असेल तर ते अभि मला तसे त्या पद्धतीने जपतो. आत्ता पूजेला आम्ही बसलेलो असताना हवन चालू होतं आणि मध्येच अभि मला म्हणाला पाणी पी. तर हे त्याला लक्षात येतं, हे मला सुचत नाही आपण दमलो असू, हे त्याचं कायमच असतं. चालताना पदर माझ्या हातात धरून देईल, कधी लोळत असेल तर गाडीचं आणि दार उघडून मला पुढे आफ्टर यू म्हणणं, आय थिंक हे तर मला आता ही स्पॉइल्ड मी फॉर दॅट फॉर इयर्स नाव. पण मला वाटतं खूप छोट्या छोट्या गोष्टीत त्याचं थॉटफुल असणं जे आहे ते त्यांनी आय ऑलवेज फील बेस्ट. म्हणजे आता माझ्या स्त्री दाक्षिण्याबद्दल तुम्ही दोघे इतकं भरभरून बोललात, पण एक लक्षात घे, वर्षानुवर्ष स्त्रिया पुरुषांसाठी जे जे काही करतायत त्याला तर अप्रिशिएटही केलं जात नाही. त्या मनानं दरवाजे उघडणं आणि तुमची पाणी प्यायलीस का, जेवलीस का एवढं विचारणं हे काहीच नाहीये. सकाळी उठल्यापासून पार चहा हातात आणून देण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, खरकटी भांडी खरकट उचलण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पोराबाळांचं करून सगळं करायची कामं वर्षानुवर्ष बायका करतातच आहेत. तर एखाद्या पुरुषाने इतकं छोटं करणं हे मला असं वाटतं की हे खरं तर व्हायला पाहिजे. त्याच्यात कौतुक करण्यासारखं फार काही नको. उलट वी शुड नॉर्मलाइज दीज थिंग्स. मला माहिती नव्हतं की मला एक ऍक्टर नवरा मिळेल आणि ते आयुष्यभर मला मिळतच राहील. कारण तो जेवढं माझं कौतुक करतो ते ऑलमोस्ट आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे तू करत राहा. मी असं म्हणणार नाही असं पोट भरलं. लिटरली म्हणजे इमॅजिन 7-8 मुली बसल्यात आणि करतायत, कारण अभि चालत चाललाय आणि मी त्यांच्याकडे बघून भारी आहे ना माझा वगैरे करते. लग्नाला जेव्हा विधी करताना जेव्हा अर्धांगिनी म्हणून आपल्याला मान दिला जातो, तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या पूजेत बसताना माझ्या नवऱ्याच्या हाताला हात लावून मी बसलीये. माझ्या हातूनही ती पूजा होतीये. मला कायमच त्याच्या हाताला हात लावल्यावर जाणवतं, कधी त्याच्या हाताला कळ लागली असेल, कधी त्याला घाम आला असेल, आणि मला इट इज लाईक अ कनेक्शन दॅट इज कॉन्स्टंट. सो आय सेन्स इट. आणि आजही एका पॉईंट नंतर नॉर्मली असं होतं की पुरुषांच्या हातून आहुती देत असतात. आज मी गुरुजींना विचारलं की गुरुजी मी करू, ते म्हणाले हो. तर जिथे जिथे अभिच्या हाताला कळ लागत होती तिथे तिथे मी ते करत होते. थोड्या वेळाने पुन्हा अभि शिफ्ट करत होता. आय थिंक दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एकत्र आयुष्य जगणं, एकत्र एकमेकांना समजून घेणं आणि त्यावेळी एकमेकांसाठी उभं असणं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय. शेलार मामा फाउंडेशन तर्फे तो साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने कलाकार दाम्पत्य माझ्यासोबत आहे. अभिजित खांडकेकर आहेत, सुखदा खांडकेकर आहेत. कसे आहात दोघे जण? आम्ही दोघेही खूप आनंदात आहोत आणि आज फार बरं वाटतंय. आमच्या हातून देवीची सेवा घडतीये, पूजा घडतीये, यज्ञाला आलोय, त्यामुळे फार आनंद वाटतोय. बरं, आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यामुळे कशी झाली आज दिवसाची सुरुवात? किती छान. यापेक्षा बेटर सुरुवात मला नाही वाटत कुठल्याही वाढदिवसाची कधी झाली असेल. हा वाढदिवस कायम माझ्या लक्षात राहील, कारण मला फार मी नवरात्र दरवर्षी खूप मनापासून खूप प्रेमाने देवीचं करते. आज यंदा या फाउंडेशनमुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला हा नवचंडी याग करता आला, त्यामुळे आय फील ब्लेस्ड. किती तास बसला होतात पूजेला तुम्ही? कारण मी ऐकलं आम्ही साधारण सकाळी 8:45-9च्या दरम्यान साधारण पूजा सुरू झाली आणि टप्प्याटप्प्यामध्ये यज्ञ आहे. आता देवीची आरती होईल. तर खरं तर वेळ कसा गेला कळलं नाही. आणि मुळात आज इथे येऊन जे काही गुरुजी सांगतील ते आमच्या हातून सेवा घडावी या हिशोबानं चाललेलो असल्यामुळे किती वेळ लागला याचा काही हिशोब लावला नाही. म्हणजे आता किती वाजलेत आम्हाला खरंच नाही माहिती. कारण अनेकदा असं होतं की म्हणजे मला पर्सनली असं कायम वाटतं की गुरुजींची जी एनर्जी असते त्यानुसार आपली एनर्जी पूजेत लागते. जर ते घाईघाई करत असतील तर आपणही घाईत करत असतो, एक डिस्ट्रॅक्टेड असतो. इथे इतकी शांतपणे आणि इतकी प्रेमाने पूजा चालू आहे ना की ह्यानंतर हे आम्हाला समजतंय काय करतोय. त्या ह्याच्यात खरंच लक्षात नाही आलंय की वेळ किती निघून गेलाय आणि खूप प्रसन्न वाटतंय. विलीन झाला होता तुम्ही, अगदी मग्न होतो ना तसं साधारण. कारण मी आले तेव्हाही पाहिलं आणि माझी कॅमेरा पर्सन तर आधीच येऊन बसलेली, त्यामुळे मला कळलं की तुम्ही खूप वेळ चालू होतं आणि मस्त मग्न. बरं, मला हे विचारायला आवडेल की आता 12 वर्ष झाली असतील ना, 11-12 वर्ष फेब्रुवारीमध्ये अॅनिव्हर्सरी झाली आहे या अंदाजाने. तर पहिल्यांदा ऑफिशियली ह्याची बायको म्हणून
शेजारी पूजेला बसणं, ती फिलिंग कशी होती? बापरे, आता हे तू 12 वर्षांपूर्वीचं विचारतेस, त्यामुळे मला सांगायला, पण मला असं वाटतं की ते जे पहिल्यांदा फिलिंग होतं ते अजूनही काही बदललं नाहीये. मला कायमच मी लग्नाच्या आधी किंवा लहानपणापासून असं कधी कोणाला बघायचंय तर मला वाटायचं की ही एक खूप सुंदर काय आपण म्हणतो अरेंजमेंट आहे. म्हणजे आपण लग्नाला जेव्हा विधी करताना जेव्हा अर्धांगिनी म्हणून आपल्याला मान दिला जातो, तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या पूजेत बसताना माझ्या नवऱ्याच्या हाताला हात लावून मी बसलीये, माझ्या हातूनही ती पूजा होतीये. मला कायमच त्याच्या हाताला हात लावल्यावर जाणवतं कधी त्याच्या हाताला कळ लागली असेल, कधी त्याला घाम आला असेल, आणि मला इट इज लाईक अ कनेक्शन दॅट इज कॉन्स्टंट. सो आय सेन्स इट. आणि आजही एका पॉईंट नंतर नॉर्मली असं होतं की पुरुषांच्या हातून आहुती देत असतात. आज मी गुरुजींना विचारलं की गुरुजी मी करू, ते म्हणाले हो. तर जिथे जिथे अभिच्या हाताला कळ लागत होती तिथे तिथे मी ते करत होते. थोड्या वेळाने पुन्हा अभि शिफ्ट करत होता. आय थिंक दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एकत्र आयुष्य जगणं, एकत्र एकमेकांना समजून घेणं आणि त्यावेळी एकमेकांसाठी उभं असणं. किती छान. हेच आयुष्यात करता ना तुम्ही, म्हणजे जेव्हा हा कुठे कमी पडतो तिथे तू असते, जिथे तू कमी पडते तिथे हा असतो. बरं, आता हे विचारायला आवडेल की याच्याबद्दल नेहमीच ऐकलं जातं किंवा नोटीस केलं किंवा मीही केलंय, खोटं कशाला बोला, की हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप काय म्हणतो एक प्रोटेक्टिव्ह असतो, केअरिंग असतो आणि मुद्दाम ठरवून नाही पण त्याच्याकडून ते होतं. तसाच असा एक माणूस आपल्या आयुष्यात असणं, की कारण की खूप कमी पुरुष असतात ज्यांना स्त्रिया कळतात आणि जिच्या नशिबात तो आहे ती नशीबवान. त्यामुळे किती भारी वाटतं की कारण की खूप छोटे छोटे गेस्चर असतात जे खरं तर मुलींसाठी खूप मॅटर करतात, मुलांना लक्षातही येत नाही. तर हा बाकी स्त्रियांसोबत छानच वागतो, पण इतक्या वर्षाचा तुझा अनुभव, त्याची बेस्ट फ्रेंड आहेसच, तर तू ते छोटे छोटे गेस्चर सांगू शकशील का की हा काय करतो तुझ्या बाबतीत? माझं कौतुक सोहळा होत नाही, मला वाटतं मराठीत एक जी म्हण आहे ना की तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणं, ते काय असेल तर ते अभि मला तसे त्या पद्धतीने जपतो. आत्ता पूजेला आम्ही बसलेलो असताना हवन चालू होतं आणि मध्येच अभि मला म्हणाला पाणी पी. तर हे त्याला लक्षात येतं, हे मला सुचत नाही आपण दमलो असू, आपण थोडं बस, पी, पाणी पी, काहीतरी खाऊन घे, हे त्याचं कायमच असतं. चालताना पदर माझ्या हातात धरून देईल, कधी लोळत असेल तर गाडीचं आणि दार उघडून मला पुढे आफ्टर यू म्हणणं, आय थिंक हे तर मला आता ही स्पॉइल्ड मी फॉर दॅट फॉर इयर्स नाव. पण मला वाटतं खूप छोट्या छोट्या गोष्टीत त्याचं थॉटफुल असणं जे आहे ते त्यांनी आय ऑलवेज फील बेस्ट. बरं, आता आज खरं तर उत्सव मूर्ती ही आहे, कारण वाढदिवस येतात, यांचंही कौतुक व्हायला हवं. अरे मी जज केलंय म्हणायला हरकत नाही, पण मला असं वाटतं कुठेतरी की हिच्या बोलण्यात ना वगैरे जेवढे काही इंटरव्ह्यू आले थोडीफार असं म्हणतो ना स्वप्न रंजित व्यक्तिमत्व असू शकतं की. आणि हिचा एक ऑडिओ पण माहिती व्हायरल झाला होता खूप वर्षापूर्वी की होम मिनिस्टर की माझा नवरा जेव्हा. सो मला ते विचारायला आवडेल की जेव्हा तो व्हायरल झाला, कारण हा पण रील्स वगैरे बनवतो किंवा तेव्हापासूनच व्हिडिओ बनवतो कॉमेडी वगैरे, तर जेव्हा हिचा तो ऑडिओ व्हायरल झाला होता तेव्हा काय म्हणजे कसं तुम्ही दोघांमध्ये काय झालं होतं डिस्कशन? अजिबात कल्पना नव्हती आणि ते काही असं ठरवून बोलणं नव्हतं. होम मिनिस्टर हा कार्यक्रम सगळीकडेच अत्यंत पॉप्युलर आहे होता, त्यामुळे त्याच्यामध्ये जायला मिळणं ही फार आनंदाची गोष्ट होती आमच्यासाठी. त्यामुळे आमच्या घरचे नातेवाईक फार एक्साइटेड होते सगळे की या निमित्तानं आम्हाला तुम्हाला होम मिनिस्टर मध्ये बघता येईल. आणि बांदेकर सर जे जे काही विचारत होते त्याची उत्तर देत गप्पा मारत आम्ही एन्जॉय करत होतो कार्यक्रम. आणि बोलता बोलता अगदी बरं, त्यांची ही खूबी आहे की ते बोलता बोलता सहज मनातलं काढून दादांच्या समोर बसून असं वाटतं की आपण आपल्या मोठ्या भावाशी गप्पा मारतोय. त्यामुळे त्यांनी बोलता बोलता सहज हिला जे काही विचारलं त्यातनं तिच्या तोंडून आणि मनातलं जे काही बाहेर आलं. आम्हाला एकदा पहिल्यांदा गंमत वाटली. आम्ही एक व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये एका मुलीनं लिपसिंग करत ती जे बोलत होती की माझी अशी इच्छा आहे, माझ्या नवऱ्याला अमुक करावं तमुक करावं. तर आम्हाला पहिल्यांदा ऐकून असं वाटलं अरे हे किती गोड केलंय. मग नंतर पाहिलं आवाज ओळखीचा, शब्दही ओळखीचे, अरे हे तर मी बोलते. सो ते व्हायरल होण्यामागची गंमत असते. मला असं होतं की तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 मग लोक तुम्हाला टॅग करतायत, तेच तुम्हाला पाठवतात अरे हे पाहिलंस का, हे पाहिलंस का. आणि आम्हाला हो आम्हीच बोललोय ते मलाच माहितीये. पण त्यामुळे जो आनंद मिळतो तो फार वेगळा असतो. आणि याचा एक वेगळा आनंद असतो की आपण
सहज म्हणून जे बोलून गेलं ते इतकं अप्रिशिएट केलं जातंय आणि त्याला इतकं प्रेमानं पाहिलं जातंय, त्याच्यावर लोकांना काहीतरी करावं असं वाटतंय. सो ते काही ठरवून केलेला प्रकार नव्हता. पण मला असं वाटतं तुम्ही जेवढे खरे राहाल, जेवढे जेन्युइनली बोलाल, वागाल, ते लोकांना जास्त भावतं, आवडतं. आणि आमचा असा काही प्रयत्न पण नसतो की आम्ही तसे वागू, आम्ही असेच आहोत. त्यामुळे कदाचित ते जास्त आवडलं असेल. पण फार छान वाटलं कोणीतरी त्याच्यावर रील्स आणि या सगळं. तुला रिलीव्ह करायला आवडेल का ती मुवमेंट? माझा नवरा जेव्हा मला उचलायला येईल तेव्हा मी म्हणेन, नको, नको. नाही, मला आठवतंय चांगलं. नाही, सगळ्यांना पाठ आहे. मी एवढंच सांगितलं होतं आय थिंक की मला होम मिनिस्टर या कार्यक्रमात यायला मला कायमच यायची इच्छा होती. आणि कसं मला दर खेळ बघताना वाटायचं की हा खेळ आपण कसा खेळू आणि मग आपण कसं जिंकल्यानंतर आपला नवरा आपल्याला कसं उचलून घेईल आणि मला पैठणी मिळेल पर्यंत माझं स्वप्नरंजन सगळं ठरलेलं होतं. आय थिंक या नोट्स वरती ते काहीतरी मी इथे आले आणि ते घडतंय माझ्या. फक्त खेळ नव्हते खेळायला मिळाले, मला कम्पीट करायला नव्हतं मिळालं. मला लाडानी आणि प्रेमापोटी आदेश दादानी दिली होती पैठणी. पण किती गोड आहे रे ते. म्हणजे तिथे माझा नवरा जेव्हा उचलाय तेव्हा मी म्हणेन, नको नको, आता सगळे आग्रह करतातच, जाऊन घ्याच बाबा. इथपर्यंत सगळं डन होतं. असं इतकं गोड बोलली. पण मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी, सगळ्या मैत्रिणी, सख्या माता यांच्या मनातली ती भावना त्या कार्यक्रमामुळे आहे. म्हणजे इतकी वर्ष तो कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक गृहिणी जिचं काम अप्रिशिएट केलं जात नाहीये. म्हणजे आता माझ्या स्त्री दाक्षिण्याबद्दल तुम्ही दोघे इतकं भरभरून बोललात, पण एक लक्षात घे, वर्षानुवर्ष स्त्रिया पुरुषांसाठी जे जे काही करतायत त्याला तर अप्रिशिएटही केलं जात नाही. त्या मनानं दरवाजे उघडणं आणि तुमची पाणी प्यायलीस का, जेवलीस का एवढं विचारणं हे काहीच नाहीये. सकाळी उठल्यापासून पार चहा हातात आणून देण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, खरकटी भांडी खरकट उचलण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पोराबाळांचं करून सगळं करायची कामं वर्षानुवर्ष बायका करतातच आहेत. तर एखाद्या पुरुषाने इतकं छोटं करणं हे मला असं वाटतं की हे खरं तर व्हायला पाहिजे. त्याच्यात कौतुक करण्यासारखं फार काही नको. उलट वी शुड नॉर्मलाइज दीज थिंग्स. सो सांगायचा मुद्दा आहे की त्या गोष्टींना, या गृहिणींना बोलतं करण्याचं काम ज्या कार्यक्रमाने केलं त्याच्यामध्ये सुखदा जे बोलले ते बहुतेक प्रातिनिधिक स्वरूपात होतं की प्रत्येक मुलीच्या मनामध्ये हीच भावना असते आणि ती कदाचित तिच्याकडून बोलली गेली. नाही, मला असं वाटतं टू ऍड ऑन टू व्हॉट अभि सेड की आम्ही कलाकार असल्याने आमचे, जसं आत्ता आपण गप्पा मारतोय, कधीतरी इंटरव्ह्यूज होतात, इथे आम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळते आपल्या नवऱ्याबद्दल बोलायला किंवा आपल्या नवऱ्याकडनं कौतुक ऐकायला. सर्वसामान्य गृहिणींच्या आयुष्यातला हा क्षण की अख्ख्या चाळीसमोर मी काहीतरी जिंकली आहे आणि मला माझ्या नवऱ्याने उचलून घेतलंय. म्हणजे आता कदाचित त्यांना शेवटचं उचललं असेल लग्न झाल्या जेजुरीला जाताना वगैरे, ते सुद्धा कोणाची प्रथा असते कोणाची नाही असेल पण जाहीर. पण हा जो कौतुकाचा मोमेंट असतो ना की माझी बायको जिंकली आणि ते जेव्हा जाहीरपणे व्यक्त होतं, कारण नॉर्मली पुरुष इतकं व्यक्त नाही करत. ते प्रेम जे असतं ते दोघात असतं. जगासमोर जाहीर करणं हे खरं तर प्रत्येक स्त्रीला कायम आवडतं आणि बहुतांश स्त्रिया ते मिस करतात. तर ते आदेश दादांनी जो एक पायंडा पाडला ना, त्यामुळे कितीतरी स्त्रियांना ते सुख मिळालं. आणि आय थिंक मी ते इमॅजिन करत होते, फक्त मला माहिती नव्हतं की मला एक ऍक्टर नवरा मिळेल आणि ते आयुष्यभर मला मिळतच राहील. कारण तो जेवढं माझं कौतुक करतो ते ऑलमोस्ट आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे तू करत राहा, मी असं म्हणणार नाही माझं पोट भरलं. बरं, तुम्हा दोघांचा ना इंडिव्हिज्युअली पण एक ऑरा आहे की म्हणतो ना आपण की लोकांना तुम्ही आकर्षित करून घेऊ शकता आरामात. म्हणजे काही एफर्ट्स न घालता सहज डबल लुक जाऊ शकतो. अशी दोघांची आपापली पर्सनॅलिटी. त्यामुळे कधी असं झालंय का इंडिव्हिज्युअली की समोरून आपोआपच, म्हणजे मुली किंवा तुझ्या बाबतीमध्ये मुलांचं की झालंय का की बाबा तुझी इथे डाळ शिजणार नाही, माझं लग्न झालंय? बरंचदा असं होतं, आम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तू जसं म्हणालीस की डबल लुक, तसं बऱ्याच जणांचं एक लक्षात येतं की मे बी एक कॉन्फिडन्स असतो कदाचित कलाकारांमध्ये किंवा ते वेगळे दिसतात असं वाटतं लोकांना. तर असं होतं बरं, कोणीतरी आहेत हे. सो आम्हाला बऱ्याचदा
परप्रांतात गेल्यानंतर हा अनुभव फार येतो. आता रिसेंटली आम्ही थायलंडला गेलो होतो आणि थायलंडच्या मार्केटमधून फिरताना वगैरे बायका हिच्याकडे बघून एक तर ही खूप सुंदर आहे आणि नंतर हिला सांगत होते की हा हॅन्डसम व्हेरी हॅन्डसम वगैरे. आणि त्या लिटरली म्हणजे इमॅजिन 7-8 मुली बसल्यात आणि करतायत कारण अभि चालत चाललाय आणि मी त्यांच्याकडे बघून भारी आहे ना माझा आहे वगैरे करते. So अशा So we had a गमती great जमती time. बाहेर होतात पण आम्ही दोघंही असे फन लव्हिंग असल्यामुळे आम्ही फार एन्जॉय करतो. आणि असंच करत राहे. सहजीवन खूप छान चालत जसं चाललंय तसं आणि तुम्हाला कुणाची दृष्ट नको लागायला. थँक्यू. आणि देवी तर पाठीशी आहेच त्यामुळे छान चालू दे सगळं. तथास्तु. थँक्यू सो मच. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. Thank you. थँक्यू.